कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सकाळ सकाळ बघा चिन्नू कसं जात आहे. त्याला आता थोडंसं खाऊ पिऊ म्हणजे खाऊ घातले. डाळ भात खाऊ घालत होते पण त्याला काही खायचं नव्हतं म्हणून थोडंसं भात खाऊ घातलं. आणि आमची सवारी बघा डायरेक्ट गेटच्या बाहेर. आणि मग असं चाललंय म्हणजे आम्हाला सगळे रस्ते माहीत आहेत आणि हे सर्व आमचंच आहे. असं त्याचं चाललंय. बघू शकता किती मस्त मज्जा करताय ते पोरग. चिन्नू स्टॉप स्टॉप स्टॉप. चिन्नू स्टॉप. वाव चला घुमायला चला. तर ना आता सकाळी यांचा डबा वगैरे दिलं आणि मग नंतर चिन्नूसाठी म्हणजे भात बनवलं म्हणजे डाळ भात खाऊ घालता येईल म्हणून. पण त्याला काही खायचं नव्हतं. मग नंतर इकडे आता फिरायला घेऊन आले बाहेर. थोडंसं भात खाल्ला फक्त आणि मग त्याला बाहेर इथं फिरायला घेऊन आले. तर त्याचं बघा कसं चाललंय. मस्त फिरत आहे. दाखवते तुम्हाला मी पुढे. आणि हे बघा पोरग पूर्ण गल्लीभर फिरत आहे. रोडभर फिरत आहे. त्याला मस्त इकडे मोकळं भेटलेलं आहे ना. एवढे दिवस तिथं मम्मीकडे होते तेव्हा थोडंसंच होतं म्हणजे पटकन घेऊन येत होतं. पण इकडे मस्त मोकळं आहे तर त्याच्यामुळे ना त्याचं अजून मजेत फिरायचं चाललंय. ते कुत्रं थांबलंय बघते. चावल चल मागे. चला मागे. तिथं चल तिथं. त्या आजी सोबत चल. त्या आजीकडे चल. त्या आजी थांबली ना. हे आमचं बाळ बघा किती दमवत आहे मला. ते आजी तिथे वाट बघत आहे पण ह्या लेकराला मात्र फिरायचंय. तिकडे नको. तिकडे जाऊ. तिकडे नको. इकडे चल. इकडे हळू चल जरा. इकडे वळायचं आपल्याला. इकडे वळायचंय. वळ 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 इथं वळ. हा वळ. हा चल मग चल. हा चल. नको इकडे नको. इकडे वळायचं. इकडे वळायचं आपल्याला. हॅलो. तर सकाळच्या नंतर ना डायरेक्टली मी आता दुपारी व्हिडिओ स्टार्ट करत आहे म्हणजे 4:15 वाजता. बघू शकता म्हणजे ते उलट आहे म्हणून तुम्हाला असं वेगळं दिसत असेल. तर आता 4:15 वाजलेले आहेत आणि चिन्नू पण झोपलेला आहे. माझं आंघोळ कपडे वगैरे सगळे झाले आणि कालचे कपडे काढून ना मी इकडे खुर्ची बघू शकता. एवढे सारे कपडे धुतले होते मी काल आणि ते काल वाळले नाही म्हणून ना सकाळी ना परत सुकत टाकलं होतं. आता मस्तपैकी ते वाळलेत आणि चिन्नू पण मस्त झोपलेला आहे इकडे. आणि म्हटलं आणि ना जेव्हा मी गावाला जाणार होते ना तेव्हा हा ड्रेस मागवला होता. तर हा ड्रेस बघा खूप सुंदर आहे. तर माझ्या मैत्रिणीने रिसीव्ह केलं होतं तर मी तर इकडे नव्हते तर तिने घेऊन ठेवलं होतं. तर ते ड्रेस कसं आहे ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये लिंक करा. जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल ना व्हिडिओ तर कम्युनिटी पोस्टमध्ये मी त्याची लिंक देईल. तर नक्कीच खरेदी करा. खूप स्वस्त आहे. फक्त 362 रुपयाला ना मला ते ड्रेस पडलेला आहे. तर त्याच्यावर टॉप पॅन्ट आणि ओढणी असं आलेलं आहे. तर ते कसं आहे मी पुढे दाखवेनच. आणि त्याच्यानंतर ना आता पुढे काय काय होणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि जसं की मी सांगितलं आता म्हणजे सगळे कामं झालेली आहेत. मग त्या ड्रेसचं मी शॉर्ट व्हिडिओ पण शूट करते आणि तेही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आणि एक हेअरस्टाईलचं पण मी व्हिडिओ आता शूट करणार आहे म्हणजे सागरवेणी कसं घालायचं. तर लास्ट चॅनलमध्ये ना तर मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ते कसं घातलं काय घातलं तर त्याला मला छान रिस्पॉन्स आला होता. तर म्हणूनच ना मग मी विचार केला की आता आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा ते व्हिडिओ ॲड करूया म्हणजे
म्हणजे ज्यांना बघायचं आहे ते बघतील आणि छान रिस्पॉन्स आला तर आपल्यालाच ग्रो करायला मदत होईल. तर म्हणूनच मी ना परत एकदा हा व्हिडिओ शूट करायचा ठरवला आहे. तर आता बघू कसं कसं होते. चिन्नू तर आता झोपला आहे. थोडं जास्तच वेळ झालं तो झोपून, म्हणजे त्याला झोपवले, कपडे वगैरे धुतले, आंघोळ केले, कपडे वाळू टाकले आणि फक्त कपडे काढून आणले आणि कपडे वगैरे घडी करायचे आहेत. पण ते करण्याआधी म्हटलं आपण आपलं काम करून घेऊया. चला तर मग आता मी ते ड्रेसचं रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते आणि हेअरस्टाईल पण शूट करते. आणि पुढे काय काय होतं आहे ते बघण्यासाठी नक्कीच कनेक्ट राहा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूबला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. नक्कीच एक सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बघा जस्ट मी कपडे म्हणजे घालत होते. आता जस्ट मी दाखवून तुम्हाला, तर लगेचच फक्त कपडे घालायच्या आतच हे लेकरू उठून बसला आणि इकडे थांबलेला आहे बघा, बघू शकता. तर असं आहे. तर ह्याच्यामुळे माझं एक पण काम होऊ शकत नाही. आणि हा ड्रेस ना असं काहीसं दिसत आहे. आता ते आडव्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, तर मी उभ्यामध्येच तुम्हाला दाखवते. तर ना हे ड्रेस अनबॉक्सिंग केल्यावर ना असं काहीसं दिसत आहे आणि विअर केल्यावर माझं लुक असं काहीसं आलेलं आहे. पुढे ना मस्त असं पॅच पण दिलेलं आहे. आणि हे ना मी डबल एक्सेलमध्ये मागवते दरवेळेस ड्रेसेस, तर मला ते छान बसतात. पण हे हाताकडं थोडंसं लूज झाल्यासारखं वाटत आहे. पण काय नाही, मी नंतर ते म्हणजे अल्टर करून घेईल. आणि पॅन्ट पण मस्त आलेलं आहे. खाली खाली असं पायाकडे ना नेटचं म्हणजे डिझाईन दिलेलं आहे आणि हाताकडे पण. आणि ह्याला पिंक कलरची ओढणी आलेली आहे कॉन्ट्रास्टमध्ये, तर तेच खूपच छान दिसत आहे. आणि ओढणी पण ना एकदम हलकं फुलकं आहे, म्हणजे लाईट वेट, तर घालून पण नाही घातल्यासारखं आहे. तर थोडंसं फ्री असल्यावरच बरं असतं फिडिंग वगैरे करायला, म्हणून मी ह्याला साईडला तर काही अल्टर नाही करणार आहे. आणि हाताला पण बघू आता वेळ भेटला तर त्याला टिप मारेल, नाही तर नाही. आणि तुम्हाला ह्या ड्रेसची लिंक ना कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोस्ट केलेली आहे, तर नक्कीच खरेदी करा. छान आहे ड्रेस. आणि अशाच प्रोडक्ट ना मी शेअर करत असते, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. कर मागं कर. तर ना त्याच्यानंतर मी चिनूला बाहेर फिरायला घेऊन गेले होते, कारण तो झोपून उठला होता आणि मग चिडचिड करतो म्हणून. थोडंसं बाहेर फिरून वगैरे म्हटलं. आणि माझे केस ना थोडे जरी पुढे आले ना तर त्याला ते बघवत नाही, लगेच मागे कर म्हणतो. आणि थोडंसं राऊंड वगैरे मारलं आणि तेवढ्यात ना त्याचे पप्पा आले इकडे दारामध्ये. आणि मग म्हटले की मी आता चिनूला राऊंड मारायला घेऊन जातो. तर मग इकडेच त्यांना मी बाय करत होते आणि मस्त ह्यांची सवारी निघाली राऊंड मारण्यासाठी. त्याच्यानंतर हे गेले चिनूला घेऊन फिरायला, म्हणून ना मी इथे मस्त असे मुरमुरे काढून ना खात बसले होते. आणि हे मुरमुरे ना म्हणजे मम्मीने सोबत येताना दिले होतं, म्हणजे आम्हाला ट्रेनमध्ये वगैरे खाता येईल म्हणून. आणि ह्याचं आवाज बघू शकता, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खाताना तर आवाज मस्तच येत होतं. आणि मग ते मनसोक्त खाल्लं. आणि नंतर ना त्याचे पप्पा पण आले, तर म्हणत होते मस्त चाललंय तुझं इकडे म्हणून. तर मग त्यांना पण म्हटलं की खावा तुम्ही पण म्हणून, पण त्यांना नव्हतं खायचं, म्हणून ना इकडे मी थोडंसं खाऊन घेतलं. आणि मग लगेच उठून चहा वगैरे ठेवलं आणि मग बाकीची कामे पण आवरली. आणि नंतर ना चिनूचं खाऊ बनवलं आणि आमचं पण स्वयंपाक वगैरे बनवलं, म्हणजे मस्त अशी मेथीची भाजी, चपाती, भात. पण चपाती काही बनवलं नाही, म्हणजे नंतर बनवता येईल म्हणून, कारण ना ते थंड झाल्यावर ना खायला चांगलं नाही वाटत. आणि मग म्हणून ना पहिल्यांदा म्हटलं चिनूचं जेवण वगैरे भरून घेऊ. आणि मस्त असं त्याला कार्टून पण लावलं. आणि ना जेव्हा लास्ट टाईम मला हे सोडून येत होते ना गावावरून, तर तेव्हा त्यांनी मस्त असं TV आणला होता आणि ते मस्त इथे छान फिटिंग वगैरे केलं. आणि आल्यावर ना पहिल्यांदा चिनूला असं कार्टून लावून ना त्याला खाऊ घालत होतं, म्हणजे तो काय रिॲक्शन देतो, खातो का नाही असं म्हणून. पण मस्त तो जेवण करत होता, मस्त एन्जॉय करत होता आणि आम्ही पण छान एन्जॉय केलो. आणि मग त्याचं जेवण वगैरे झालं आणि नंतर ना मी लागले चपात्या बनवायला. आणि चपात्या वगैरे झाले, मस्त असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस. तर व्हिडिओ कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचं खूप सारं प्रेम आपल्या चॅनलला असंच राहू द्या.
आणि तुम्हाला काही सजेशन्स असतील, तुमचे काही सजेशन्स असतील ना, तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, मी अजून काय करायला पाहिजे जेणेकरून माझं छान ग्रो होईल, माझे व्हिडिओ छान येतील, तेही नक्की मला सजेस्ट करा. आणि असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.